रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर या दोन्ही बहिणी अशोक खरात सोबत 3 दिवसांच्या गुवाहाटी दौऱ्यावर गेल्या होत्या अशी माहिती आता समोर येते। म्हणजे गेल्या 2 दिवसांपूर्वी एसआयटी कडून रुपाली चाकणकरांची जवळपास 6 तास चौकशी झाली। त्यानंतर 1 दिवस आडवा गेला आणि रुपाली चाकणकरांना ईडीनं समन्स पाठवलं। आता ईडी कडून सुद्धा चाकणकरांची चौकशी होणार आहे। त्याआधी त्यांच्या भगिनी असलेल्या प्रतिभा चाकणकरांची 7 ते 8 तास चौकशी झाली होती। आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता भोंदू बाबा अशोक खरासोबत या दोघी बहिणींचा हा 3 दिवसीय गुवाहाटी दौरा चर्चेत आलाय। आणि यामुळे रुपाली चाकणकरांचे पाय आता आणखी खोलात जात आहेत असंच दिसतंय। पण रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर या दोघी बहिणी भोंदू बाबा अशोक खरातला घेऊन गुवाहाटी दौऱ्यावर कशासाठी गेल्या होत्या या गोष्टींची चर्चा आता सगळीकडे होताना दिसते। त्यामुळं याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर या अशोक खरात सोबत गुवाहाटी दौऱ्यावर का गेल्या होत्या असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर भोंदू बाबा अशोक खरातनं महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण बाहेर आलं आणि या भोंदू बाबा अशोक खरासोबत रुपाली चाकणकरांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले। म्हणजे रुपाली चाकणकर त्याची पाद्यपूजा करतायत वगैरे फोटो तुम्ही सोशल मीडियावर बघितले असतील किंवा त्याची चर्चा सुद्धा मीडिया आणि सोशल मीडियामध्ये झाली। आणि तेव्हापासून रुपाली चाकणकर या अडचणीत आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। आता हे फोटो किंवा अशोक खराशी असलेली जवळीक या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर त्यांच्या पक्षानं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांच्याकडून राजीनामा घेतला होता आणि त्यामुळं रुपाली चाकणकर या अडचणीत आलेल्या आपल्याला बघायला मिळत होत्या किंवा त्यांचं राजकारण धोक्यात आलेलं आपल्याला बघायला मिळत होतं। आता यामध्ये भर म्हणजे रुपाली चाकणकरांना काही दिवसांपूर्वी एसआयटीनं चौकशीसाठी बोलावलं आणि त्यांची 6 तास कसून चौकशी केली। आता त्या चौकशीला 1 दिवस आडवा जात नाही तोपर्यंत ईडीनं सुद्धा रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी बोलावलं आणि आज किंवा उद्या ती चौकशी होऊ घातली आहे। आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर या अशोक खरातला घेऊन गुवाहाटीमध्ये गेल्या होत्या। आता त्याबद्दलचं जे हॉटेलचं बुकिंग आहे ते समोर आलंय। म्हणजे 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या 3 दिवसासाठी रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात ही तिन्ही लोक गुवाहाटीमध्ये मुक्कामाला होते। पण आता चाकणकर भगिनी आणि अशोक खरात यांचा एकत्रित गुवाहाटी दौरा चर्चेत का येतोय किंवा त्याबद्दल प्रश्न का विचारले जात आहेत तर त्याची 2 कारणं आहेत। त्यातलं पहिलं कारण म्हणजे रुपाली चाकणकर जे खोटं बोलतायत किंवा या प्रकरणातून आपला हात झटकण्याचा प्रयत्न करतायत किंवा अशोक खरातचे आणि आपले काही संबंध नाहीयेत असं सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतायत। या त्यांच्या नरेटिव्हला मोठा छेद गेलेला आपल्याला बघायला मिळतोय। कारण की सुरुवातीला ज्यावेळी रुपाली चाकणकरांचे अशोक खरासोबतचे फोटो बाहेर आले होते त्यावेळी रुपाली चाकणकरांनी असं सांगितलं होतं की माझा आणि अशोक खराचा संबंध हा फक्त शिवनिका संस्थांशी निगडित आहे। म्हणजे शिवनिका संस्थांच्या व्यतिरिक्त आमचा कोणताही संबंध नाहीये किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तो काय करतो याबद्दल मला कोणतीही माहिती नाहीये असं रुपाली चाकणकरांनी सांगितलं होतं। पण अंजली दमानी यांनी त्यांचे कॉल रेकॉर्ड्स बाहेर आणले आणि या कॉल रेकॉर्ड्स मध्ये अशोक खरातला फोनवरून संपर्कात असलेल्या लोकांपैकी रुपाली चाकणकर या 2ऱ्या क्रमांकाला होत्या आणि अशोक खराची जी पत्नी आहे कल्पना खरात ही 4थ्या क्रमांकाला होती। म्हणजे अशोक खरातला त्याच्या पत्नीपेक्षा सुद्धा रुपाली चाकणकरांनी जास्त कॉल केले होते ही गोष्ट समोर आली होती। आणि त्यामुळं हे संबंध फक्त शिवनिका संस्थांशी संबंधित नव्हते ही गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात आली होती। कारण की एवढे मोठे कॉल्स म्हणजे पत्नीपेक्षा सुद्धा जास्त कॉल हे फक्त संस्थांच्या उलाढालीबद्दल किंवा संस्थांच्या कामकाजाबद्दलच असणार नाहीयेत हे सगळ्यांनाच माहिती होतं। त्यामुळे रुपाली चाकणकरांचे अशोक खराशी किती निकटचे संबंध होते ही गोष्ट समोर आली होती। मग यानंतर रुपाली चाकणकरांनी असा दावा केला होता की अशोक खरात हा आमचा आध्यात्मिक गुरु होता आणि आम्ही त्यांना गुरु मानत होतो, पण त्याच्या आर्थिक उलाढालीबद्दल आम्हाला कोणतीही माहिती नाहीये
किंवा त्या आर्थिक उलाढालीमध्ये आमचा काहीही संबंध नाहीये. पण रुपाली चाकणकरांचं हे खोटं सुद्धा बाहेर आलं आणि रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकरांचा पुतण्या या दोघांच्याही बँक खात्याला अशोक खरात हा नॉमिनी असल्याचं समोर आलं आणि त्याबद्दल प्रतिभा चाकणकरांची चौकशी सुद्धा झाली. आता या पतसंस्थेनं या लोकांची EKYC झाली असं सांगितलं होतं आणि यातून ही खाती खरी आहेत अशी गोष्ट समोर आली होती. आणि या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर किंवा रुपाली चाकणकर किंवा या चाकणकर कुटुंबियांचे अशोक खराशी आर्थिक संबंध सुद्धा होते ही गोष्ट समोर आली होती. त्यामुळं रुपाली चाकणकरांचं हे खोटं सुद्धा बाहेर आलं होतं. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांची अनामिका आणि सुनील तटकरेंचा अंगठा कापला गेल्याची गोष्ट समोर आणली होती आणि त्याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केल्या होत्या. आता सुषमा अंधारेंनी शंका उपस्थित केल्यानंतर आणि सोशल मीडियामधून याबद्दल आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्यानंतर रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे या दोघांनी आमचं बोट गाडीच्या दरवाजात अडकलं होतं आणि त्यामुळे आम्हाला जखम झाली असं सांगण्याचा प्रयत्न केला. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा जादूटोणा केला नाही किंवा त्यावर आमचा विश्वास नाही असं सुद्धा या दोघांनी सांगितलं होतं. पण चाकणकर भगिनींचा हा अशोक खरासोबतचा 3 दिवसीय गुवाहाटी दौरा समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे आमचं बोट हे गाडीच्या दरवाजामध्ये गेलं होतं हे खोटं बोलतायत की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण गुवाहाटी ही कामाख्या देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि कामाख्या देवीच्या मंदिराच्या परिसरात किंवा तिथं काळी जादू किंवा जादूटोणा या गोष्टी केल्या जातात किंवा रेड्यांचा बळी दिला जातो आणि ही काळी जादू करण्यासाठी किंवा जादूटोणा करण्यासाठीच अशोक खरातला घेऊन रुपाली चाकणकर किंवा चाकणकर भगिनी या गुवाहाटीला गेल्या होत्या का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आता तुम्ही विचार करा की या काळ्या जादूच्या पंढरीमध्ये रुपाली चाकणकरांनी आणि प्रतिभा चाकणकरांनी अशोक खरातला घेऊन जाणं आणि तिथं त्यांनी ब्ल्यू रॅडिसन हॉटेलमध्ये 3 दिवस वास्तव्य करणं. आता याची लिंक जर आपण मागे घडलेल्या घटनांशी जोडण्याचा प्रयत्न केला किंवा त्या घटना आठवल्या तर अजितदादांच्या मृत्यूच्या आधी अजितदादांच्या घराबाहेर जादूटोणा सदृश्य पूजा केलेली आपल्याला बघायला मिळाली होती आणि त्याच्या बातम्या मीडियामधून सुद्धा झाल्या होत्या. त्यामुळे अशोक खरात हा जादूटोणा करत होता ही गोष्ट समोर येणं, तो त्यांनी नरबळी दिला होता की काय अशी शंका पोलिसांनी उपस्थित करणं, त्याला जोडून रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांची बोटं कापली जाणं आणि त्यांनी बोटं कापली गेल्याचं एकच कारण देणं आणि याला जोडून रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांचा काळ्या जादूच्या पंढरीमध्ये म्हणजे गुवाहाटीमध्ये 3 दिवसीय दौरा असणं, या सगळ्या गोष्टी जर आपण लिंक केल्या तर रुपाली चाकणकर या अशोक खराच्या माध्यमातून काळी जादू करून घेत होत्या का किंवा जादूटोणा करून घेत होत्या का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. त्यामुळं या गोष्टी लिंक करून पाहिल्यानंतर नेमकं तुम्हाला काय दिसतं ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्या गुवाहाटी दौऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.